नमस्कार, मी हर्षरा स्वकुळ. ऑस्ट्रेलियामध्ये जो दहशतवादी हल्ला झाला, टेरर अटॅक झाला, त्याबद्दलचे अपडेट्स तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर पाहायला मिळतातच. त्याचेच काही महत्त्वाचे प्रॉमिनंट अपडेट जे सोमवार मंगळवारमध्ये घडलेले आहेत ते आता मी तुम्हाला देते. हा व्हिडिओ तसा छोटा असेल कारण आपल्या या यूट्यूब चॅनलवरच पुढच्या एखाद दिवसात एका वेगळ्या विषयावरचा व्हिडिओ मला टाकायचा आहे. तो आत्ता सध्या एडिट होतोय, पण त्याच्या आधी हे जे प्रॉमिनंट अपडेट्स आलेत ते तुमच्यापर्यंत पोहोचवावेत यासाठी हा व्हिडिओ आहे. तर सगळ्यात महत्त्वाची अपडेट अगदी काही तासांपूर्वी आली आहे, ती म्हणजे हे जे दोन हल्लेखोर आहेत, साजिद अक्रम आणि नवीद अक्रम म्हणजे त्याचा मुलगा, यांच्या नॅशनॅलिटीजबद्दल प्रचंड केऑस होता किंवा प्रचंड प्रमाणात चर्चा होती, स्पेक्युलेशन्स होते. काही जण प्रत्येक वेगवेगळ्या देशाचं नाव, कोणी म्हणत होतं तो पाकिस्तानचा आहे, कोणी म्हणत होतं तो गल्फ कंट्रीमधल्या कुठल्या एका देशाचा आहे. पण आता ऑथॉरिटीजनी समोर येऊन या साजिद अक्रमची, म्हणजे जो लेकांमधला बाप आहे साजिद अक्रम, ज्याचं वय 50 आहे, त्याची नॅशनॅलिटी आता कळलेली आहे. ती आहे भारतीय. म्हणजे साजिद अक्रमकडे भारतीय पासपोर्ट होता. तर त्याची हिस्ट्री मी तुम्हाला थोडक्यात सांगते, जी आता ऑथॉरिटीजकडनं समोर येते. ABC न्यूजने पण ही बातमी कन्फर्म केली आहे. आणि शिवाय भारतात हैदराबादमधनं तो येतो, तर पोलिसांनी सुद्धा प्रेस नोट काढून आता ही माहिती कन्फर्म केली आहे. तर साजिद हा 1998मध्ये हैदराबादमधनं ऑस्ट्रेलियात मायग्रेट झालेला आहे. तो हैदराबादमध्ये कॉमर्सचं शिक्षण त्यांनी घेतलं आणि मग 1998च्या नोव्हेंबरमध्ये तो ऑस्ट्रेलियात आला. 2001मध्ये त्यांनी युरोपियन वंशाच्या एका महिलेशी लग्न केलं आणि त्याला 2 मुलं झाली. त्यातलाच हा एक नवीद अक्रम आणि एक मुलगी आहे त्याला. त्यांनी ऑस्ट्रेलियात येऊन आधी पार्टनर विझावर होता आणि त्यानंतर परमनंट रेसिडेन्सी म्हणजे PR तो होता. परमनंट रेसिडेन्सी म्हणजे तुम्हाला शब्दातच कळतं की परमनंट रेसिडेंट तुम्ही ऑस्ट्रेलियात असता, पण तो जो विजा टाईप आहे किंवा ते जे डॉक्युमेंट आहे ते तुम्हाला 5 वर्षांनी एकदा रिन्यू करायला लागतं आणि ते रिन्यू करताना तुम्हाला रेसिडेंट रिटर्न विजा मिळतो. तर तुम्हाला कंपल्शन नाही आहे की तुम्ही PR घेतला म्हणजे तुम्ही सिटिझनशिप घेतलीच पाहिजे. तुम्ही नागरिक एका वेगळ्या देशाचे किंवा तुमच्या ओरिजिनल देशाचे असू शकता आणि तुम्ही PR मात्र रिन्यू करत राहू शकता. तो रिन्यू होतो म्हणजे तुम्हाला एक रेसिडेंट रिटर्न विजा मिळतो की तुम्ही ऑस्ट्रेलियाच्या बाहेर गेलात तरी परत येताना तुम्हाला तो रेसिडेंट रिटर्न विजा दाखवायला लागतो आणि त्यावर तुम्ही ऑस्ट्रेलियात परत येऊ शकता. तर या साजिदनी परमनंट रेसिडेन्सीनंतर त्याचा विजा रिन्यू केला होता. त्यांनी कधीच भारतीय नागरिकत्व सोडलं नाही. त्यांनी कायमस्वरूपी भारतीय पासपोर्टवरच तो इथे राहिला. त्याला जो मुलगा झाला तो बाय बर्थ ऑस्ट्रेलियन सिटिझन झाला, पण साजिद हा मात्र भारतीय नागरिकच राहिला आणि रेसिडेंट रिटर्न विझावर त्यांनी काही वेळेला इंडिया ट्रिप्स केल्या, पण अगदी तुरळक. कारण जेव्हा ही बातमी पुढे आली तेव्हा पोलिसांनी हे सांगितलं आहे की साजिदच्या घरच्यांना प्रचंड धक्का बसला की तो इतका रॅडिकल किंवा एक्स्ट्रीमिस्ट ग्रुपचा भाग आहे. तसंच त्यांनी हे पण सांगितलं याच्यात की साजिद जास्त वेळा भारतात आला नाही. जवळपास 27 वर्षांपूर्वी तो ऑस्ट्रेलिया शिफ्ट झाला आणि त्याच्यानंतर हार्डली 6 वेळेला फॅमिली रिलेटेड कारणांसाठी, म्हणजे प्रॉपर्टी मॅटर्स किंवा आईवडिलांना भेटायला तो भारतात आला, पण आईवडिलांशी पण त्याने जास्त संपर्क ठेवला नाही. त्याचे वडील गेल्यानंतर तो भारतात आला होता असं पोलिसांच्या स्टेटमेंटमध्ये त्यांनी सांगितलं आहे. आणि त्याच्या फॅमिलीशी त्यांनी नंतर कुठलाही संबंध ठेवला नाही आणि तो इतका रॅडिकल झाला आहे किंवा त्याचे काही असे रेकॉर्ड्स असतील असं कधीच त्याच्या तिकडच्या जे काही राहिलेले कुटुंबीय आहेत त्यांना वाटलं नाही. इनफॅक्ट पोलिसांना पण त्याचे आधीचे कुठलेही असे रेकॉर्ड मिळाले नाही आहेत भारतात असतानाचे. आणि आता मी तुम्हाला एक व्हिडिओ दाखवणार आहे, तो थोडासा डिस्टर्बिंग असेल, तर तुम्हाला तो बघवणार नसेल तर तुम्ही हा पार्ट स्किप करा. तर अजून एक नवीन व्हिडिओ आता इन होतोय जो ABCच्या वेबसाईटवरनं मी तुम्हाला घेऊन दाखवते. तर हे एक दाम्पत्याचा हा व्हिडिओ आहे आणि हे मॅरिड कपल, बऱ्याच वर्षांपासून ते मॅरिड होतं आणि या दोघांचं नाव आहे बोरिस आणि सोफिया. तर या दोघांनीही या साजिदला खाली पाडून त्याला रोखण्याचा प्रयत्न केला होता असं या व्हिडिओमध्ये आता दिसतंय. साजिद आक्रमक होऊन त्यांच्यावर बंदूक ताणली होती, पण या दोघांनीही साजिदला एक प्रकारे रिटॅलिएट करण्याचा प्रयत्न केला, पण अनफॉर्च्युनेटली ह्या दोघांवरही त्यांनी हल्ला केला आणि हे दोघंही गेले, या हल्ल्यामध्ये मृत्युमुखी पडले. तर बोरिस गमॅन हा 69 वर्षीय रिटायर्ड मेकॅनिक होता आणि तो डिसार्म करण्याचा प्रयत्न करत होता या साजिदला, असा हा व्हिडिओ येतोय. आणि सोफिया गरमॅन जी त्याची बायको आहे ती त्याच्या शेजारी या व्हिडिओत उभी राहिलेली दिसती, 61 वर्षांची. ती ऑस्ट्रेलियन पोस्टची एम्प्लॉई होती, ती पण तिथे उभी होती. अहमद अल अहमदचा आपण व्हिडिओ पाहिला, ज्यांनी झडप घातली होती साजिदवर आणि त्याला निशस्त्र केलं होतं. तर असाच निशस्त्र करण्याचा प्रयत्न या दाम्पत्यानं पण केला, या कपलनं पण केला, पण
तो यशस्वी ठरू शकला नाही अनफॉर्च्युनेटली. आता अहमद अल अहमदबद्दलची जी अपडेट आहे ती अशी येते की हा सिरियन बॉर्न टोबॅकनिस्ट स्टोअर ओनर आहे. तर त्याला आता पंतप्रधानांनी पण भेटून त्याची विचारपूस केली आहे. न्यू साऊथ वेल्सच्या प्रीमियरनी म्हणजे मुख्यमंत्र्यांनी पण भेटून विचारपूस केली आहे. ही एक अपडेट आहे. आणि अजून एक महत्त्वाची अपडेट म्हणजे नाविद अक्रम जो 24 वर्षांचा लेक आहे, तो कोमामध्ये गेला होता. तो आता कोमातनं बाहेर आला आहे आणि त्याची लवकरच चौकशी आता सुरू होणार असल्याचं पण कळतंय. अजून एक महत्त्वाची अपडेट अशी येते की काउंटर टेररिझमचे ऑफिशियल्स जे आहेत ऑस्ट्रेलियातले, त्यांच्या सोर्स थ्रू ABCनी बातमी छापली की नाविद आणि साजिद यांनी मिलिटरी स्टाईल ट्रेनिंग घेतलं होतं फिलिपिन्समध्ये नोव्हेंबरमध्ये. तर फिलिपिन्स ऑथॉरिटीजनी पण हे कन्फर्म केलं आहे की हे दोघंही बापले फिलिपिन्समध्ये गेले होते आणि फिलिपिन्समध्ये जाऊन त्यांनी हे मिलिटरी स्टाईल ट्रेनिंग घेतलं. तर या सगळ्याची आता अजूनही चौकशी होती आहे. आज बुधवार आहे जेव्हा हा व्हिडिओ मी शूट करते तेव्हा यामध्ये जे 15 जण मृत्युमुखी पडलेत त्यातल्या दोघांचं फ्युनरल हे बॉन्डाय बीचवर होणार आहे. प्रचंड मोठ्या प्रमाणात तिथे जमाव किंवा प्रचंड मोठ्या प्रमाणात गर्दी तिथे आहे आता ज्यावेळेस मी हा व्हिडिओ शूट करते. अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे आता जे नागरिकत्व समोर येतं आहे आता या साजिद अक्रमचं, तर त्यावरनं सुद्धा मोठा गदारोळ होऊ शकतो. पण तुम्हाला एक आवर्जून सांगायचं आहे की साजिद अक्रमचं नागरिकत्व हे कुठलं आहे याबद्दल जेव्हापासनं हा हल्ला झाला तेव्हापासनं मंगळवारच्या रात्रीपर्यंत कुठेही मोठा हैदोस किंवा पंतप्रधानांनी समोर येऊन प्रचंड आक्रमक भाषा वापरून काहीतरी सांगणं की त्याचं मूळ नागरिकत्व कुठलं आहे असं काहीही घडलेलं नाही. खरं तर खूप स्पेक्युलेशन होते त्याच्या नागरिकत्वाबाबत. जी पहिली प्रेस कॉन्फरन्स पंतप्रधानांनी घेतली त्यावेळेससुद्धा त्यांना हा प्रश्न विचारला गेला की हा कुठला आहे मूळचा, हा इमिग्रेशन त्याचं कुठून झालं आहे. त्यावेळेसपर्यंत पंतप्रधानांनी प्रचंड संयत भूमिका घेतली होती आणि त्यांनी अजिबात धडाधडा सगळे डिटेल्स आक्रमकपणे दिले नव्हते की तो कुठला आहे, जेणेकरून समाजांमध्ये ताण वाढायला नको. याचं मूळ कारण हेच आहे जे मी परत परत व्हिडिओ सांगते की ऑस्ट्रेलिया ही इमिग्रेशन नेशन आहे. म्हणजे इथे अनेक नॅशनॅलिटीजचे लोक एकत्र गुण्यागोविंदानं राहतात. तर पंतप्रधानांनी ही पूर्ण काळजी घेतली की आपल्या एका स्टेटमेंटमधनं कुठल्याही एका नॅशनॅलिटीबद्दल कुठलीही चुकीची भावना जायला नको. कारण ऑलरेडी ऑस्ट्रेलियात मागच्या काही महिन्यांपासून अँटी इमिग्रेशन प्रोटेस्ट सुरू आहेत आणि त्याच्यात खतपाणी घातलं जाईल किंवा त्याला एक काय म्हणतो आपण आगीत एक तेल ओतलं जाईल असं कुठलंही स्टेटमेंट इकडच्या ऑफिशियल्सनी दिलं नाही. त्यामुळे आता जे साजिदचं नागरिकत्व भारतीय होतं ही बातमी पुढे येते त्याचा सुद्धा खूप मोठा गवगवा किंवा खूप आक्रमकपणे ते मांडणं, खूप त्याचं डिस्टॉर्ट करून मांडणं असं कुठल्याही मीडियाकडनंही इथे मला आत्तापर्यंत तरी दिसत नाही आहे ना राजकारण्यांकडनं हे दिसतंय. हे पण तुम्हाला स्पेसिफिकली सांगायचं आहे. तर याबद्दलचे अपडेट्स आता मी तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलच्या कम्युनिटी पोस्टमध्ये याच्या पुढे देत जाईन. कारण पुढचा व्हिडिओ एका वेगळ्या विषयाला धरून येतोय जो तुम्हाला जरूर इंटरेस्टिंग वाटेल. त्यामुळे आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा. मागच्या काही दिवसांमध्ये तुम्ही अनेक जण नवीन सबस्क्रायबर्स झाले, त्यांचे मनापासून धन्यवाद की तुम्ही एवढ्या सपोर्ट करताय आपल्या चॅनलला. नवी इनिंग आहे, नवी सुरुवात आहे आणि तुमचा पाठिंबा खूप महत्त्वाचा आहे. तुमचा प्रत्येक सबस्क्रायबरचा जो मेसेज येतो, ज्या कमेंट्स येतात त्या मी आवर्जून वाचते. पण ज्या हेट्रेडच्या कमेंट्स आहेत किंवा मुद्दामून उचकवण्याच्या कमेंट आहेत त्या मी वाचत नाही किंवा त्याच्याकडे ठरवून दुर्लक्ष करते. कारण आपली मानसिक शांतता बिघडवण्यासाठीची एक मोठी फळी तयार झालेली आहे. पण त्या फळीला कितपत प्रतिसाद द्यायचा याचं मात्र आपल्या हातात शस्त्र आहे, तर ते मी वापरते. तर पुन्हा एकदा जे सपोर्ट करतायत, पाठिंबा करतायत, चांगल्या पद्धतीनं विश्लेषण करतायत खाली कमेंट्समध्ये सुद्धा, तर त्यांचे खूप खूप मनापासून धन्यवाद. पुढचा विषय घेऊन, नवीन व्हिडिओ घेऊन लवकरच तुमच्यासमोर येते.